गुड मॉर्निंग. कसे सगळे बरे आहे ना? आता बऱ्याच दिवसानंतर मी व्हिडिओ शूट करून राहिले स्पेशल यूट्यूबसाठी. बऱ्याच दिवसानंतर म्हणजे तरी 3-4 महिने झाले असतील मी लास्ट व्हिडिओ अपलोड केला होता. मध्ये पण मी एक व्हिडिओ बनवला होता हळदी कुंकाचा वगैरे. समू नाही खाऊ नको बरं का, शी येते शी आहे फटका गाशे. हे खरं मला एवढं ताण देतं ना. माती ती माती खाऊ नाही बरं का, खाऊ नाही. इकडे बाय इकडे बाय इकडे बाय. आ आ आ कर पाहू दे मला. त्याला नको ना भाऊ ती धुवाला. आ आ काहीतरी खायले समू दाखवू नाही राहिला मला. समू खायचं नाही, शिशी येते. असं वाढवा कामं चालू राहते ना, म्हणूनच मला खरं तर आता व्हिडिओ बनवायला जमत नाही. तो व्हिडिओ तर मी एडिट पण करून ठेवलाय, मला फक्त अपलोड करायचं होतं, पण अपलोड करायला सुद्धा मला टाइम भेटला नाही. पण आता म्हटलं चला आता लई दिवस झाले, आता सुरुवात करायला पाहिजे परत एकदा. चॅनल कशासाठी ओपन करेल आपण, आणि खूप साऱ्या बायकांचे पण मेसेज येतात, ताई यूट्यूबला ब्लॉग बनव, यूट्यूबला मोठा व्हिडिओ बनव. खरं सांगते मला टाईमच भेटत नाही. पण आता जरा समजायला लागलाय, खायचं नाही. जरा समजायला लागलाय, त्याला काही गोष्टी समजा, त्यामुळे एवढा पण काही त्रास देत नाही. आता असं वाटतंय की जमेल, होईल कदाचित शक्य 2-3 दिवसानंतर तरी एक व्हिडिओ आपण अपलोड करू शकतो. तर मग म्हटलं करू आजपासूनच सुरुवात. तर आता माझी आंघोळ वगैरे सगळे झाले. आज केस धुतले, 4-5 दिवस झाले केस धुतले नव्हते. आज केस धुतले आणि कपडे लावले मशीनला. आमचा नाश्ता झाला आहे भरपेट मस्त. आणि आता स्वयंपाक करायचा आहे दुपारचं जेवणासाठी काहीतरी, कारण आता ऑलमोस्ट 1:15 वाजला असेल माझ्या मते. बनवते काहीतरी. समू झोपलंच नाही. समूला मी मस्त हे केलं, आंघोळ घालून झोप लावून दिलं. म्हटलं आता 2-2.5 तास झोपल, तोपर्यंत स्वयंपाक बी होईल आणि शॉर्ट व्हिडिओ बी आपला रेडी होईल. तो बी एडिट करायचा होता मला, पण तो काही झोपलाच नाही. समू नाही बरं का, ते शी येते. वैदिकडे टाक नाही बा. बाहेर कुंडी, त्यात पाणी टाकेले, तो ते त्याच्यात बोटं बुडून ते चिखल दाखवायला येऊ राहिला. खायचं नाही बरं का, खायचं नाही. तसं त्याला खायचं नाही सांगितलं कळतं, पण तरी तोंडात त्याच्या काहीतरी आहे आणि तो मला दाखवूच नाही राहिला. मी किती वेळेपासून त्याचं तोंड उघडायचा प्रयत्न करू राहिले. उघडायला जर गेलं तो डायरेक्ट असं चावून घेतो. खायचं नाही हाय बट्ट्या. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट विषय जो तुम्हाला मला सांगायचा, ज्यासाठी मी व्हिडिओ बनवते आज, ते असं की बऱ्याच जण आम्हाला असं म्हणताय की तुम्ही लोकेशन चेंज केलं आहे का डायरेक्ट. म्हणजे जसं की तुम्हाला माहिती असेल मी रूम बदलली आहे, पण मी फक्त रूम बदलली आहे. मी डिस्ट्रिक्ट नाही बदलेल, मी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये नाही जाईल. आम्ही आहे नाशिकमध्येच आहे. थोडंसं आधी जिथं राहायचं ना तिथून 1 किलोमीटर थोडंसं लांब रूम बदलली आहे आम्ही. आणि रूमचा असं काही इश्यू नव्हता, पण बऱ्याच दिवसापासून आमचं चाललं होतं काही कारणांमुळं का आपण चेंज करू म्हणून. तर म्हणून चेंज केली आम्ही. बाकी असं काही इश्यू नाही आहे फार मोठा. आम्ही ठरवलं तर तिथं पण राहू शकत होतो, एवढा मोठा इश्यू नव्हता. पण मग म्हटलं नाही आता चला बदलूच. जरा प्रॉब्लेम वाटत होते आम्हाला तिथं, त्याच्यावर पण मी एक सविस्तर व्हिडिओ बनवल. घराच्या बाबतीतच होतं ते. एखादा व्हिडिओ बनवेल मला वेळ भेटला तर. तुम्हाला पण कळेल का घराचे बी इश्यू राहत असतं म्हणून. पण चला ठीक आहे. तर मग मला ते सांगायचं होतं, मी नाशिक नाही सोडलेलं, नाशिकमध्येच आहे, फक्त थोडीशी लांब आली आता. 1-1.5 किलोमीटर, दीड बी नाही 1 किलोमीटर. आणि अजून एक की आज मी ना 2 फ्रेम ऑर्डर केल्या आहे मिशोवरून A3 साईजच्या. त्या पण त्याच्यामध्ये मला माझे स्केच लावायचे आणि वॉलवरती लावायचे मस्त. तर ते बी मी दाखवते तुम्हाला बरं का. आमचे साहेब खवा घेऊन आले. तो खवा मला अजिबातच आवडून नाही राहिला. म्हणजे त्याच्यातून वास पण येतोय थोडासा वेगळाच, कारण मला असं वाटतंय की तो 3-4 दिवसापूर्वीचा असेल आणि आम्ही काल संध्याकाळी आणला आहे. पण तो डेअरीवाला असं बोलला की एकदम फ्रेश आहे म्हणे. आणि जेव्हा ते घेऊन आले ना तेव्हाच मला कळलं होतं फ्रेश नाही म्हणून. पहिल्या कळलं होतं. आणि आता तर काय म्हणजे त्याच्यात एवढ्या गाठी ना बारीक त्या व्यवस्थित बारीक पण नाही राहिल्या. पण काय आता खायचंच आहे त्यांना, मध्ये येते मी करून आता कशी हो. हे तर सारखं खायला मागत. त्याच्यात मैदा बी नाही आमच्याकडं. ते बोलत होते मैदा आणू का म्हणे. तर ते बोलत होते मैदा आणू का म्हणे, पण मग मी म्हटलं नका मैदा आणू. काय ते पावशर का 8 पाव खवा आहे तो.
म्हटलं काय एवढ्यासाठी काय मैदा घ्यावं, कारण मैद्याची आम्हाला गरज पडतच नाही. मग म्हटलं गव्हाचंच पीठ थोडंसं बारीक चाळून घेऊ आणि तेच टाकू. मी दरवेळेस पण तेच करते. आणि आता बरेच दिवस झाले आम्ही गुलाबजामुन करेल पण नाही आहे. थोडा खवा आवडून राहिला ना. दर घे. अच्छा, खाऊन घेतो लगेच खेळायला जातो. विदाऊट शुगर आहे. अजून काही शुगर त्याच्यात राहत नाही. शुगर तर ते तिकडं बनतंय. पण शुगर मी टाकते खायला, म्हणून मी असं बोलून गेले. गुलाबजामुन करून मला असं वाटलं होतं की ते काही जमणार नाही, पण ते जमले, चांगले झाले. आणि खाऊन पण पाहिले मी, चवीला बी भारी झालं. आमच्या साहेबांना आवडेल का नाही माहीत नाही, आवडायलाच, चांगलं तर झालंच आहे. मी दाखवतो तुम्हाला, थांबा. तेल ना खूप तापेल होतं, माझ्या लक्षात नाही आलं, मी तसेच टाकले. मग हे 7-8 पीस आहे ना, ते जरा जळले. म्हणजे चवीला तर ओके, पण कलर तसा झाला आहे त्याचा. बाकी छान आहे. हां, आता माझ्या मते किती वाजले? 3 वाजले माझ्या मते आता. आणि आत्ताशी मी जेवण करील, कारण 1 वाजता मी हे करायला बी लागले होते. नंतर मग समूचं मी मध्ये डोकं ठट चालूच राहते काही ना काहीतरी. आता फायनली समू पण झोपेल येतो. आता मी जेवणाचं बघते काहीतरी. जेवणाचं नाही, ॲक्च्युली मी जेवण नंतर करते. आता मी आधी व्हिडिओ एडिट करते, माझावाला शॉर्ट व्हिडिओ एडिट करते. एडिट झालं आहे, फक्त व्हॉइस ओव्हर बाकी आहे. अर्धा तासात होऊन जाईल. ते झाल्यानंतर मी भोपळा शिजवला आहे. मग ते भोपळ्यातच थोडंफार कांदा टमाटर टाकेल, काहीतरी थोडंफार मिरची मसाला, तसंच खाईल. चपाती बिपाती खायचा काही प्लॅन नाही माझा. गुलाबजामुन करतोय तेव्हा बाहेर खेळत होता. म्हणलं बरं आहे, चला काही डिस्टर्ब नाही येणार आपल्याला, कारण तो सारखा घरात काही ना काहीतरी वाढवा काम करत राहतो. नाही तर देवाय कपळीत पळत राहतो. मग डोक्याला ताण होतं. मग तो गॅलरीत खेळत होता. म्हणलं चला ठीक आहे. पण नेमकी वॉशिंग मशीन चालू होतं, तर मी दाखवत तुम्हाला त्यानं काय वाढवा केला का. नाही पा, ही ना रिकामी बादली होती आणि तो तिकडं आउटलेट आहे वॉशिंग मशीनचं. त्याने तो म्हणजे ते ओपन आहे, ॲक्च्युली पॅक नाही अजून, ते ओपन आहे. त्याने तो पाईप, ते पाणी जसं जायला लागलं त्याने तो पाईप उचलला आणि या बादलीत टाकला. आणि त्या बादलीत टाकायच्या आधी त्यानं, मी या चपात्या वगैरे टाकेल होत्या इथं वाळायला, त्या चपात्या उचलल्या, बादलीत टाकल्या. आणि नंतर जेव्हा ते पाणी सोडलं, पाण्याचा पाईप बादलीत टाकला. अशी वाढवे कामं करीत राहते ना, का डायरेक्ट काही डोकंच चालत नाही. मी त्या चपात्या आहे ना, म्हणजे 5-6 चपात्या उरल्या होत्या. मग म्हटलं वाळवू आपण आणि मग देऊ किंवा काहीतरी करू. त्याचं फेकायच्या नव्हत्या मला, म्हणून मी त्या वाळायला टाकेल होत्या. तर त्याने एवढा वाढवा उद्योग करून ठेवला ना, आता झक मारून मला ते फेकावं लागत. डोकं ठरे ना. ओके, तर मी ह्या 2 फ्रेम आणले, मी दाखवते तुम्हाला. बाया समोर उठायला पण बसला माझा आवाज ऐकून. पण मग आता काय करणार आहे, रोज असंच होऊ राहिलं, टाईमच भेटत नाही. ह्या 2 फ्रेम आणि दाखवते मी तुम्हाला ते स्केच पण जे याच्यात लावायचे. हे श्रीरामांचं आहे. चमकतं आहे का मलाच व्यवस्थित दिसत नाही. मस्त आहे पण असं नाही व्यवस्थित. सरस्वती मातेचं पण नाही लावायचं, हे नाही, माझा विचार चालला आहे हे लावायचं महाराजांचं. ओके, तर आता बघा, आता व्यवस्थित दिसतं. बॅक कॅमेऱ्याने व्यवस्थित दिसतं, म्हणजे एकदम रिअल जसं आहे ना तसं बॅक कॅमेऱ्यामध्ये दिसतं माझ्या फोनमध्ये. तर 1 नंबर आहे छत्रपती शिवाजी महाराज किंवा मग श्रीराम, सरस्वती माता आणि कृष्णाचा हा फोटो किंवा मग हे रिअलिस्टिक स्केच. तर ह्या 5 पैकी त्या 2 फ्रेममध्ये मला 2 बसवायचे. तर माझं काही आता डोकंच चालत नाही आहे, नेमकी बसवायचे तरी कोणचे. ॲक्च्युली इथं 2 लावायचे होते. ही अशी वॉल आहे, म्हणजे हा जो कॉर्नर आहे ना, तर ह्या वॉलला लावायचे मला, खाली 2 वरती 2 आणि इकडं पण लावायचं आहे 2-2-2-2 असे आहे माझ्या डोक्यामध्ये. काहीतरी एक पिक्चर मी आखलंय. चित्र तर सगळेच एवढे भारी, मला तर असं वाटतं सगळे लावून द्यावं, पण ते काय ऐकत नाही. सध्या फ्रेम पण 2च आहेत, सध्या 2च लावणार आहे मी, पण कोणतं लावं तेच कळलं. पण आता मला 2 फायनल करायचे, कोणते पण 2 मी आता लावून देणार आहे. दाखवते मी तुम्हाला नंतर. ओके, तर फायनली मी ह्या 2 फ्रेम केल्या आहे, या 2 चित्रांना फ्रेम केलं आहे आणि ते आम्हाला तिथं लावायचे आहे, फ्रंटलाच लावायचे आहे. बघते आता डबल साइडेड टेप बघते, जर सापडला तर लगेच लावून देते, नाही तर मग उद्या लावल. टेप शोधून पाहिला पण तो काही मला सापडला नाही. तर आजच्यासाठी एवढंच आहे. मी त्या फ्रेम बघते, आज लावते किंवा मग उद्या लावते. पण मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की दाखवेल. नेक्स्ट ब्लॉग मी उद्या परवा शूट करीलच, त्याच्यामध्ये नक्की दाखवेल. पण त्याच्या आधी मी तुम्हाला जो घोटाळा व्हायला तो दाखवते गुलाबजामुनचा. त्यावेळेस मला असं वाटत होतं का अरे बापरे, बरं झालं, चांगलं झालं, खवा खराब वाटत होता. पण मग मेन प्रॉब्लेम तर माझ्याच याचा झाला, काय म्हणतात ते, शुगर कॅरेमेल काय म्हणतात त्याला,
म्हणजे मी जे शुगरचं पाणी केलं ना त्याचाच प्रॉब्लेम असा झाला का ते इतकं आटलं. मी समूला फीड करीत होते आणि समू झोपेच्या याच्यात होता आणि त्याला जर सोडायला गेलं ना तो इतका रडतो म्हणजे झोपत बी नाही, कंटिन्युअसली रडतच राहतो. त्याच्यामुळं मी हे इग्नोर केलं. म्हटलं चला जाऊ थोड्या वेळाने, थोडा वेळ म्हणता बराच उशीर होऊन गेला आणि मला येईपर्यंत खूप जास्त ते पाणी आटलं होतं. आणि असं नव्हतं तयार झालेलं, पाक होता असा इथपर्यंत होता तो व्यवस्थित. पण नंतर गुलाबजामुन टाकल्यानंतर अर्धा पाऊण तासाने मी येऊन बघितलं तर असा प्रकारे हा असा. मी सांगू कोणाला दोष द्यायचा? समूला दोष द्यायचा. समूला, मला दोष देऊ नका, खव्यावाल्याला दोष देऊ नका, समूला दोष द्या. त्याने सोडलं नाही लवकर म्हणून हा प्रकार घडला. एवढं खराब दिसतंय ना, पण ठीक आहे, चवीला भारी आहे. आता आजच्यासाठी एवढंच होतं. स्टे ट्यून, नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. बाय बाय.